आणि वसई नालार सुपारच्या मध्ये हायवे आहे, तिथे अचानक एक माणूस चढला चालू रिक्षामध्ये. त्यांनी काचेमध्ये बघितलं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. वसईचं आता 6 महिन्यापूर्वीची ती गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर CNG भरायला गेलेले भाईंदरला. आय थिंक ते CNG भरायला जातात ते लोक ते, आणि त्यांना एक पॅसेंजर भेटलं. रात्रीचं झाले असतील 2:30च्या दरम्यान, 2:30-3च्या दरम्यान वगैरे. तर त्यांनी CNG भरून येताना भाडोत्री आपलं हे पॅसेंजर भेटला. पॅसेंजर भेटला म्हणून त्यांनी घेतलं. त्यांना सांगितलं मला भूक लागली आहे, जरा नाश्ता करतो. म्हणजे ठीक आहे तुम्ही बसा रिक्षामध्ये, मी नाश्ता करून येतो. कारण माहिती आहे ना आपलं रिक्षावाल्यांचे जास्त जरा हे असं टायमिंग नसतं. मग ढाबा त्यांना उघडा दिसतं, त्यांनी ढाब्यावर खाल्लं आणि आतमध्ये येऊन बसले. थोड्या अंतरावर ते चालले, रिक्षा त्यांनी चालवली आणि वसई नालार सुपारच्या मध्ये हायवे आहे, तिथे अचानक एक माणूस चढला चालू रिक्षामध्ये. त्यांनी काचेमध्ये बघितलं, जी पुढची जी काच असते त्याने, तर तो माणूस त्याच्याकडे बघत होते, हे त्याच्याकडे बघत होते. पण आता त्यांना ते समजलं. ॲक्च्युली त्याने मागे वळून बघितलं तर ते फक्त जो पॅसेंजर आहे ना तोच होता, मागे कोणीही नव्हतं. पण तो आरशामध्ये पुढे माणूस तो बसलेला दिसत, 2 जण बसलेले दिसत होते. म्हणजे बसला एक होता, पण बसलेला एक होता, आरशामध्ये त्याला 2 दिसत होते, मागे एकच होता. ज्या वेळेला त्यांनी मागे वळून बघितलं तेव्हा एकच माणूस दिसला. मग समोर आरशामध्ये 2 का? आणि त्यांच्याकडे बघत होते ते. हां, आणि तो त्याच्याकडे बघत होता. आणि मग नंतर नाला सुपर आय थिंक क्रॉस केला, तिथे काय स्मशान आहे, तो मध्येच गायब झाला तो माणूस पुढे. आणि पुढे रिक्षा आली. अक्षर त्यांना एवढा घामाघूम फुटला. त्याने रिक्षामध्ये आले, बायकोला फोन केला, तू ये आताच्या आता बाहेर. हां, ती बाहेर आली, त्याला घेऊन एवढं घाम फुटला की म्हणजे त्यांना 3-4 दिवस खूप ताप आला. म्हणजे 8 दिवस त्यांनी तर रिक्षा नाहीच चालवली. आणि त्या साईडला ते आता जातही नाही आहे. आणि संध्याकाळची ते रिक्षा चालवत नाही. पहिली गोष्ट त्यांनी संध्याकाळची रात्रीची रिक्षा चालवायचंच बंद केलेलं आहे ह्या गोष्टीमुळे.